पोयनाड रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ. येथील SBI पोयनाड शाखेचे कुर्डूस येथे स्थलांतरण करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. दररोज 400 ते 500 खातेदार येणाऱ्या या शाखेचे स्थलांतरण झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना 10 ते 12 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार होता. अशा गंभीर परिस्थितीत मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णू पाटील यांनी थेट शाखेत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बँक व्यवस्थापनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी SBIच्या AGMशी थेट संपर्क साधून नागरिकांची बाजू ठामपणे मांडली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप करून SBI प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत शाखेचे स्थलांतर तात्पुरते थांबवले. येथे काही काळापूर्वी नेटवर्क, सर्व्हर डाऊन आणि ATMच्या अभावामुळे बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. SBI पोयनाड शाखेत सकाळी 11:30 वाजेपर्यंत व्यवहार बंद होते. महिन्याचा पहिला सोमवार असल्याने प्रचंड गर्दी होती. शाखेजवळ ATM काढून टाकण्यात आला होता आणि पेजारी येथील ATMमध्येही कॅश उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. याआधीही BSNL नेटवर्कच्या समस्यांमुळे बँका आणि पोस्ट ऑफिसेसचे व्यवहार बंद पडल्यावर देवव्रत पाटील यांनी साईट इंजिनियरपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत थेट हस्तक्षेप करून काही तासातच सेवा सुरळीत करून दाखवली. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राने लावलेली अपंगांसंदर्भातली इंग्रजीतील नोटीस स्थानिक जनतेसाठी मराठीत करायला लावली. महाराष्ट्र बँकेत मृत खातेदाराच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा गंभीर प्रकार अशा अनेक घटनांमध्ये मनसे अलिबाग तालुका शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णू पाटील यांनी थेट हस्तक्षेप करत नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावले आणि सामान्य जनतेची होणारी गैरसोय रोखली. अशा विश्वासार्ह आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला भरघोस मतांनी विजयी करा. लक्षात ठेवा, 61 आंबेपूर गणांचे अलिबाग पंचायत समितीचे उमेदवार देवव्रत विष्णू पाटील आणि त्यांची निशाणी आहे नगारा.